नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 30 डिसेंबर 2023. तर आजचा हा व्हिडिओ डबल करण्याचं कारण असं, म्हणजे सर्व शेतकऱ्या दृष्टीनं खरं तर आनंदाची गोष्ट आहे, पण हा आनंद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बोंबाबोंब आंदोलन करावं लागलं, ठिकठिकाणी मोर्चे काढावे लागले, ठिकठिकाणी निवेदन द्यावे लागले. तेव्हा कुठं शासनाला जाग आलेली आहे. म्हणजेच आनंदाची गोष्ट अशी की उजनी धरणातून जे पाणी कालव्याद्वारे सोडलेलं होतं ते कालव्याचं पाणी आज सकाळी 8 वाजता बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजेच उजनीतला जो पाण्याचा होणारा अपव्यय आहे तो थोड्या प्रमाणात थांबणार आहे. परंतु हा शहाणपणा येण्यासाठी शासनाला, प्रशासनाला, उजनी धरण प्रशासनाला आणि जिल्ह्यातील पुढाऱ्यांना इतका वेळ लागला हे दुर्दैवाची गोष्ट आहे. सकाळी 8 वाजता उजनी धरणाचा मेन कालवा म्हणजे मुख्य कालवा आहे तो बंद करण्यात आलेला आहे. कदाचित बंद करण्याचं कारण असं असेल की उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी हा कालवा बंद करण्यात आलेला आहे असं मला तरी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे वाटतं. तर कालवा चालू झाल्यापासून किंवा बोगदा चालू झाल्यापासून ते आतापर्यंत आपल्या उजनी धरणातून पाणी किती वाया गेलं, म्हणजे सगळं गेलेलं पाणी सगळं वाया गेलेलं नाही, परंतु ज्यावेळेस शेतीची भूक भागल्यानंतर जे पाणी अविरतपणे चालू राहिलं आणि त्या पाण्याचा कुठेही उपयोग झाला नाही, ते पाणी वाया गेलंच असं म्हणावं लागेल. कारण आपला कालवा बोगदा जवळपास 3 नोव्हेंबरला म्हणजे 2 नोव्हेंबरला संध्याकाळी चालू करण्यात आला होता. आज 30 डिसेंबर आहे, म्हणजे जवळपास 2 महिने झालं हा कालवा आणि बोगदा अविरतपणे चालू होता. ज्यावेळेस आपला कालव्यातून पाणी सोडण्यात आलं होतं त्यावेळेस उजनी धरणाची स्थिती ही 54.03% एवढी होती आणि आज मात्र उजनी धरणाची टक्केवारी ही 16% आलेली आहे. म्हणजेच बघा, गेल्या 2 महिन्यामध्ये एकाच पाण्याच्या पाळीमध्ये 38% पाणी संपवलेलं आहे. मग बहुतेक ह्यांना वरून आदेश असेल, उजनी धरण रिकामं करा, लोकांना जरा थोडंसं तडपडू द्या. शेतकऱ्यांना शेतीची काळजी आहे, परंतु ती शेती कशी उद्ध्वस्त झाली पाहिजे ह्याकडं जरा थोडंसं ह्या राजकारण्यांनी, पुढाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी संगमताने केलेला कारस्थान आहे. कारण भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे. शेतकरी पिकवतो म्हणून हे लोक जगतायत, पण याची जाणीव AC मध्ये बसणाऱ्या लोकांना नाही. त्यांना फक्त पैसा असला की अन्न मिळतं असं नाही. जोपर्यंत शेतकरी अन्न पिकवतोय तोपर्यंत त्यांना अन्न मिळत जाईल, पण एक दिवस जर शेतकऱ्यांना ह्यांच्यासारखा जर बंद पुकारला तर ह्यांना अन्न मिळणार नाही. आणि ही वेळ काही आता लगेच नाही पण काही वर्षानंतर आपल्याला करावी लागणार आहे. कारण आतापर्यंत बघितलं, कोणत्याच सरकारने, कोणत्याच शासनाने शेतकऱ्यासाठी काहीही केलेलं नाही. फक्त म्हणताना भारत आपला कृषीप्रधान देश आहे एवढं त्यांचं वाक्य, ब्रीदवाक्य फक्त जगाला सांगण्यासारखं आहे, पण जगाला माहीत नाही की भारतातल्या कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्याची अवस्था काय आहे. पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय, विजेसाठी वनवन भटकावं लागतंय आणि आपलं कालव्यातून पाणी सोडल्यानंतर आतापर्यंत कालवा आणि बोगद्यातून जवळपास 20 TMC, विचार करायची गोष्ट आहे, 20 TMC. या 20 TMC मध्ये आपल्या कालव्याला 4 पाळ्या आल्या असत्या आणि आपला उन्हाळा सुकर झाला असता. परंतु ह्या राजकारणाच्या डोक्यात शेतकऱ्याला जगू द्यायचं नाही आणि मरूही द्यायचं नाही. त्यामुळं त्यांच्या डोक्यात फक्त राजकारण, आपला शेतकरी, आपला मतदार कसा खुश होईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे विचार करण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आलेली आहे. आपल्याला पाण्यासाठी वनवन भटकव लागणारच आहे. आता कदाचित दुसरी पाळी सुटेल, पण सुटेल ही आपल्यावर दया नाही. कारण लोकसभा निवडणूक पुढे येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने लोकांना फक्त आम्ही दाखवण्यासाठी कदाचित पाणी सोडलं जाईल, परंतु पाणी सोडण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण उजनी धरण मायनसमध्ये गेल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबाच्या हाताखाली धरण जातं. त्यांच्या अनुषंगाने जर निर्णय झाला आणि त्यांच्यावर जर दबाव आला आणि त्या दबावाचा जर परिणाम झाला तर
तर पाणी आपल्याला सुटू शकतं, नाही असं नाही, परंतु हे शाश्वत नाही. पाणी सुटेल ना सुटेल हा भाग वेगळा, परंतु सलग 2 महिने कालवा चालू ठेवून, बोगदा चालू ठेवून हे जे पाणी दिलेलं आहे, सोडलेलं आहे, खरं तर ह्या पाण्याची गरज नव्हती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जर ही पाणी सोडलं असतं तर दुसरं पाणी आपल्याला मार्च एप्रिलमध्ये मिळालं असतं आणि आपला उन्हाळा सुकर गेला असता आणि आपण पिकवलेला माल ह्यांनाच खायला मिळाला असता. परंतु कदाचित ह्यांची इच्छा आहे पुढच्या काळात ह्यांना उपाशी मारायचंय आणि मारायचंय. खरं तर ही शेतकऱ्यांनी भावना ही सर्वदूर पोहोचवली पाहिजे. म्हणजे आपल्या उजनी धरणावर जे बोंबाबोंब आंदोलन झालं पाणी बंद करण्यासाठी, मोहोळ असेल, पंढरपूर असेल, ह्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी निवेदन दिली पाणी बंद करा म्हणून. त्याचा परिणाम असेल कदाचित, म्हणून पाणी बंद केलं असं नाही. सोलापूरसाठी पाणी सोडायचं आहे, पण दोन्ही योजनेतून एकदम पाणी सोडता येणार नाही. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये असंतोष पसरला गेलेला आहे. त्यामुळं हे पाणी बंद करून सोलापूरसाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया 1-2 दिवसात चालू करतील आणि आपलं उजनी धरण जे आहे प्लसमध्ये 9 म्हणजे 8 TMC जे आहे ते संपवण्याचा घाट त्यांचा यशस्वी होईल आणि पुढची 6 महिने ते 8 महिने आपल्याला पाण्यासाठी वणवण भटकावं लागणार आहे. तर कालवा बंद केला हा आनंद आहेच, परंतु आनंद देण्यासाठी इतकं दुःख दिलंय की त्याचं मोजमाप पुढच्या काळात आपल्याला त्याचं भोगावं लागेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.